ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, आता लोक काय करतात, देवापाशी मागत राहतात. मग देवाला लोकांनी काय केलंय, देवा तुला मी हे देईल, तू मला ते दे. आता देवाला लोकांनी काय केलंय, आपण व्यापार करतो ना, पैसे देणं, दुकानाकडून माल घेणं, तसं तुला मी बकरू कापील, तुला मी नारळ फोडील, तुला मी सत्यनारायणाची पूजा करील. अरे देवाला काचीच गरज नाही. ही सगळी अंधश्रद्धा आहे. लोक म्हणता विज्ञान युग नाही, अंधश्रद्धेचं युग आहे. लोक 21व्या शतकात गेले तरी या जुना परंपरा लोक टाकायला तयार नाही. गाडगे बाबा म्हणले होते, अंधश्रद्धा निर्मूलनकार. मनी नाही भाव देवा मला पाव, देव आशाने पावत नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. भाजीपाल्यावाने लोकांनी देवाची किंमत केली. देवा तुला बकरू कापील, कोंबडं कापील. अरे निर्जीव प्राणी कापित्यात आणि कोंबडं कापित्यात. वाघ नाही कापती, सिंह कापती नाही, हत्ती कापती नाही. जे निर्जीव प्राणी आहे आणि जो देवाला जन्म त्यांना देवाला दिलेला आहे, आणि जो देव जे मागतो तो देवच नाही. तर देवाला काय द्यायला पाहिजे, देवाला तन मन धन. तन म्हणजे हे शरीर. हा शरीर मी तो मला दिलं आहे ना, याचा वापर मी तुझ्याकरता करील. मी तुझ्या गुणाचं वर्णन लोकांना सांगल, तुझं महत्त्व वाढील. आणि संतांनी तेच केलं. नामदेव महाराज कुठं गेले, पंजाबमध्ये. उभारिले फिरविले देऊळ, जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. अरे नामदेवाला तहान लागली होती, तर त्याच्याबरोबर एक संत होता, तो योगमायेना विहिरीत गेला. नामदेव म्हणे मी काय जाणार नाही, त्याला असले करत तर मला देत. ते विहिरीचं पाणी आजही वाहते. तर देवाला काय पाहिजे, भाव पाहिजे, भावभक्ती. आणि मग आज आपण देवाला काय करतो, देवापक्षी नुसतं मागत राहतो. आणि आज नामदेव याला पुंडलिकापाशी देव गेला होता, तो आईबापाची सेवा करतो, त्याचं कर्तव्य तो करतो. आता तुला काय, मला काय नको आहे. आजही आपण काय म्हणतो, पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल. देव म्हणतो मी द्यायला आलोय, पण तू मागत नाही. म्हणजे मला काही नको, मी तुझं काम करील. आणि ज्या वेळेला अशी भावना तयार होती, त्यावेळेला मग भगवंत काय करतो, योगक्षम वाह्यम, जिथे सांगितलेले मी माझं काम करणार आहे. माझा बाप आहे ना, मी बापाचं काम करील. पूर्वीच्या मुलाला बापाला विचारायचे मी काय करू. आज काम नाही लागत, आज फुकट कसं लागत आहे. बापाचं ऐकत, तो असं करायला लागत होतं, तसं करायला लागत होतं. बापाला आकर्षण, माझं काम, मी मुलगा आहे ना, मी बापाचं काम करील. मी देवानं मला जन्म दिला ना, देवाचे विचार म्हणून मी आज या भैरवनाथ, खेडचा भैरवनाथ आहे ना, याचा प्रचार आजपर्यंत कोणाच केला नाही. आणि हा आपला कोणी कुळदैवत आहे, याचा प्रचार व्हावा, याची पुस्तक तयार केलं, याची चॅनल तयार केला. आणि जी टाकीजला याची माहिती द्यावा, जिथं पब्लिक येईल, जास्त पब्लिक आली का गोरगरिबांना धंदा मिळेल, पर्यटन स्थळ आहे, असा प्रचार मी मानव घेतला. मला लोक म्हणते ते येडावले जाऊ. संतांनाही लोक, तुकाराम महाराजांना लोक येडं म्हणत होते, पण माझं काम मी करणार. देवा मला तुका म्हणे काही न मागो आणिक, तुझ्या पायी सुख, तुला मला काही नको, तुला जे करायचे तुझं वाटे आता ते करी अनंता. तुका म्हणे संता लाज माझी. माझं काम आहे ना, ते मी सोडणार नाही. मी जोपर्यंत जिवंत आहे ना, तुझ्या नामाचा प्रचार करील. आणि ज्या वेळेला आपण असं करतो ना, मग किती सांगितले, योग संवाय, त्याच्या पोटाची काळजी तो भगवंत करतो. निरपेक्ष सुचिर दक्ष उदासीन गता, मी निरपेक्ष भावनेनं त्याचं काम करीन. अशी भावना ठेवून देवाचं काम. आज लोक नुसतं मागत राहिलेत, ज्याची जशी भावना तसं देव लोकांना मागतात. देवा मला हे दे, देवा मला ते दे. अरे देवा मागायचे मनशिबात असलं तेच मिळणार आहे, मागून काहीच मिळत नाही. आपण पहिल्या जन्मात जे केलेलं आहे, आपलं जे प्रारब्ध आहे, आता जे केलं आहे तेच मिळणार आहे. म्हणून गीतेमध्ये कर्म नका धारेशु महाफलेषु कदाचित, अर्जुना कर्म कर. आपला कर्म नको आहे, बाबाचा आशीर्वाद पाहिजे,
देवानं मला काहीतरी दिलं पाहिजे, आपल्या बापानं काहीतरी गेलं पाहिजे, मला सासऱ्याकून धन मिळालं पाहिजे, माझ्या भावाकून मला मिळालं पाहिजे, नुसती फुकट कसं मिळेल ही भावना लोकांच्या डोक्यात झाली. तर कृपा करून फुकट मिळण्याची भावना, फुकट घेऊही नका, फुकट देऊही नका. फुकट मिळण्याला माणूस आळशी बनतो. आळशी बनू नका. कर्म करा, उद्योग करा, कोणाचं फुकट घेऊ नका आणि कोणाला फुकट देऊ नका. हे गीतेचं वचन आहे. आणि आज आपल्याला फुकट कसं मिळेल. आणि मग आता शासनाची तर भर पडलीच आहे. लोकसभा विनविनमध्ये जागा कमी आल्या ना, मग आता लोकांना पूर्वी म्हणले होते एवढे देऊ तेवढे देऊ, त्याचं आले. मग आता शासनानं धडका उठवला आहे, आम्ही एवढं तुम्हाला देऊ, असं देऊ तसं देऊ. सारखे तुम्ही मोबाईल बघतोय, मोबाईलमध्ये त्या घोषणाच आहे. अरे आपल्या देशावरती, भारत देशावर बाहेरच्या लोकांचं कर्ज आहे आणि शेती व्यवसायाला हमी भाव नाही आहे. जर देशावर कर्ज आहे तर तो तुम्हाला काय देणार आहे. मग हे जे देणार आहेत हे निवड लोकांना आशावादी बनवून राहिलेत. आणि लोकांना द्या, काय द्या, हमी भाव द्या. शेतीमालाला हमी, मी शेतकरी आहे, माल करावा तर भाव नाही, भाव असला तर माल नाही. शेती करता त्याचा लागवड खर्च, खताचा खर्च, ट्रॅक्टरचा खर्च, खाली काहीच राहत नाही. आणि घरातल्यांना काम नको आहे, काम नको आहे. आणि काम नसल्याने तर मजूरच्या भरोश्यावर शेतीत खाली शिल्लक काहीच राहत नाही. आपण जशी जुगार लावतो अशी जुगार झाली. काही दिवसांना अन्न मिळणार नाही, काही दिवसांना नाही. आताच पाहायला मिळलं का शासन जे फुकट धान्य देत होतं ना, शासन काय म्हणून राहिले, तुम्हाला 9,000 देऊ, शासन का धान्य नाही. अरे कोणी कष्टच करायला तयार नाही. आणि शेतीत जर परवडत नाही, उठलं तो कंपनीत कामाला जातो, कंपनीमध्ये रोजगार मिळतो आणि व्यापारात मिळतो, नोकरीत मिळतो. आज शेती कोणी वळून राहिले नाही. भारत हा शेतीप्रधान देश होता, शेती कोणी करायला तयार नाही. तर पुढं मिळतं का नाही, आजच शासन डिक्लेअर करून राहिले धान्य नाही बा आता आमच्याकडं, आम्ही तुम्हाला 9,000 रुपये देऊ. काही दिवसांना जे आपण जसं चहा पितो ना कपाना, तसं मोजकं अन्न खावं लागेल. कारण शेतीला हमी भाव नाही, शेती कोणी वळत नाही, शेतकऱ्याच्या मुलाला कोणी मुलगी देऊ नाही राहिलं. आणि आज निसर्ग हमी भाव नाही, त्यामुळं शेती परवडत नाही. म्हणून शासनानं लोकांना काही अशा खोट्या उलटापा देण्यापेक्षा शेतीमालाला हमी भाव द्या. शेती उपकरणाचे त्याच्यावर जे लागलेला टॅक्स आहे तो टॅक्स कमी करा, खताचे टॅक्स कमी करा, शेताच्या बियाण्याला टॅक्स कमी करा. आणि शेतकरी जगवा. शेतकरी जगला तर देश जगेल. आज शासनापुढे लगेच प्रश्न उभा राहिला का सरकारच्या धान्य शेतामध्ये आज राशन द्यायला धान्य नाही आहे. तर म्हणून शेतकऱ्याकरता हमी भाव द्या, शेतीमालाचे अवजारे द्या, शेतकऱ्याला उपलब्ध करा. कंपनीवाल्यांना जर तोटा दाखवला तर त्याचं कर्ज माफ होतं. आणि कंपनीवाला जो माल बनवतो त्या मालामागे किती रुपये खर्च आला, त्याच्यावर किती नफा निघत, आणि त्या हिशोबानं तो माल विकतो. धीरूभाई अंबानीनं पहिले लोकांना फुकट मोबाईल दिला आणि आज तो डबल पैसे वसूल करून राहिला आहे. त्याच्या मुलाच्या लग्नाला यावडला खर्च केला आहे. साधं लग्न होत नाही का. जर गोरगरीब जगावला, शेतकरी जगावला, तर तो धीरूभाई अंबानी असला तर तो काय खाणार आहे, पैसे खाईल, सोनं खाईल. मग अन्न पाहिजे. मग आणण्याकरता कोण जगला पाहिजे, शेतकरी. शेतकरी जगला तर शेतकऱ्यांना फुकट मिळण्याची अपेक्षा करू नये. शेतकऱ्यांना शेतीमालाला हमी भाव असेल, शेतीच्या बियाण्याचं जे आहे त्याच्यावरला कर कमी झाला पाहिजे, अशी मागण्या केल्या पाहिजे. आणि सामुदायिक शेती, सामूहिक शेती, 10 शेतकरी एकत्र आले, त्यांचे माणसं एकत्र आले तर निव्वळ मजुराचे भरचे न राहता 10 लोक एकत्र येऊन आज याचं काम उद्या त्याचं काम या पद्धतीनं शेती केली तर ते परवडणार आहे. शेती करण्याकरता एकत्र येणं, सामूहिक शेती करणं आणि टेक्निकल शेती करणं, अशा पद्धतीनं जर गेलं तर म्हणून काही मागत राहू नका, देवाला त्रास देऊ नका. देवाचं नाव घ्या, त्याचे विचार वाढवा. मूळ म्हणजे आईबापाची सेवा करा. गेले विसरून खऱ्या द्यावा. खरे आईबाप आहे ज्याने आपला जन्म दिला आणि आपले कुळदैवत आहे त्याला विसरून गेला. म्हणून आपलं जे खेडचं कुळदैवत आहे हे कुळचं कुळदैवत त्रेतायुगापासून आहे आणि
ही बाकीची भैरोबाची माहिती दिलेली आहे मी, का भैरोबाचे मूळ 8 रुपये, नंतर 64 रुपये. कोणचा भैरोबा एकच आहे, फक्त त्याचे रूपं अनेक आहे. ज्या ज्या लोकांना जिथं साध्य होईल तिथं जा. खेडच्या भैरोबाला देव भेटवायला आणा, जेजुरीला न्या, तुळजापूरला न्या, गोंधळ घाला आणि नित्यनेमानं सेवा करा. मुलाबाळांना वडर लावा आणि कष्ट करायची प्रवृत्ती ठेवा. फुकट मिळायची वृत्ती ठेवू नका. जय भैरवनाथ महाराज की जय.